हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती निघालेली आहे. म्हणजे तुमची आमची स्टेट बँक म्हणजे SBI 600 वेकन्सी असणार आहे. 48,480 किमान वेतन आणि कमाल 85,920 पर्यंत असणार आहे. वयोची मर्यादा 21 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे आणि शेवटची तारीख ॲप्लिकेशन करायची आहे 16 जानेवारी 2025. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सेलिब्रेटिंग एक्सिलन्स. पाहू शकता तुम्ही, खूप मोठं याचं बुकलेट आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. द कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट मस्ट एन्श्युअर दॅट दे हॅव फिल्ड द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. पोस्ट कोणती आहे? प्रोबेशनरी ऑफिसरची. आणि बघा इथे प्रोव्हिजनल बेसिसवर ही रिक्रुटमेंट होणार आहे. ठीक आहे. कॉल लेटर, ॲडमिट कार्ड कॅन्डिडेटला दिल्यानंतर असं नाही होत की तुम्ही परमनंट एम्प्लॉई झालेले आहात बँकेचे, असं नाही होणार. ठीक आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचं झाल्या म्हणजे तुमचं सिलेक्शन मेरिट लिस्टमध्ये नाव आलं किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवण्यात आलं किंवा तुमचं ॲडमिट कार्ड आलं तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही सिलेक्ट झाला आहात. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही, पूर्ण सगळ्या स्टेजेस क्लिअर केल्याशिवाय. ठीक आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढायची आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. ठीक आहे. तर आपण पाहून घेऊया इथे तपशील जाहिरातीचा आणि पोस्टचा. बघा इथे कॅटेगरी वाईज दिलेल्या आहे वेकन्सीज, रेग्युलर, बॅकलॉग, टोटल वेकन्सीजसुद्धा दिलेल्या आहे. सगळ्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या या वेकन्सीज असणार आहेत. ठीक आहे. वयाची मर्यादा इथे शिथिल करण्यात आलेली आहे कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 27पासून सुरू झालेलं आहे, म्हणजे आजपासून 16 तारीख शेवटची असणार आहे. ॲप्लिकेशन फी भरायची, ॲप्लिकेशन फॉर्म भरायची. प्रिलिमिनरी तुमचे कॉल लेटर्स कधी डाउनलोड करायचं आहे तर 3 आणि 4 फेब्रुवारीचा वीक. त्यानंतर पहिली ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे 8 ते 15 मार्चच्या दरम्यान. रिझल्ट लागणार आहे याचा एप्रिल 2025मध्ये. मेन एक्झामिनेशनचं कॉल लेटर तुम्हाला मिळणार आहे 2nd वीक ऑफ एप्रिलमध्ये. प्रिलिम्स ऑनलाईन एक्झामिनेशन जी होणार आहे ती एप्रिल-मेमध्ये होईल. रिझल्टसुद्धा मे-जूनमध्ये डिक्लेअर होईल. फेज 3चा कॉल लेटर मे-जूनमध्ये होईल. सायकोमेट्रिक टेस्ट होणार आहे मे-जूनमध्ये. इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज मे-जूनमध्ये. डेक्लरेशन ऑफ फायनल रिझल्टसुद्धा मे-जूनमध्ये. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ऑफ SC, ST, OBC, PWBD कॅन्डिडेट्स. बघा डाउनलोड कॉल लेटर ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जानेवारी-फेब्रुवारी 2025 आणि कंडक्ट ऑफ प्रिलिमिनरी एक्झाम ट्रेनिंग फेब्रुवारी 2025. बघा OBCसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. SC, ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचे रिलॅक्सेशन आहे. PWBD कॅन्डिडेट कॅटेगरी वाईज आहे इथे 10, 13 आणि 15 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्ष. त्यानंतर एकेडमिक क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. ग्रॅज्युएशन असलं पाहिजे डिसिप्लिनमध्ये कोणत्याही. रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं, सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू रेकग्नाइज असली पाहिजे ही तुमची युनिव्हर्सिटी. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन एक्झाम पास केल्याचं तुमच्याकडे प्रूफ हवं 30/4/2024च्या पहिले किंवा त्या दिवशी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे पाहत आहोत की 60% हवे आहे CGPAमध्ये तुमचं जर असेल ग्रेडिंग तर तुम्ही ते कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा तो फॉर्म्युला असतो CGPA कन्वर्टेड इंटू पर्सेंटेज, ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला असतो. 60% हवे मिनिमम. जर तुम्हाला 59.99% जरी असले तरी ते 60पेक्षा कमी धरण्यात येणार आहे. त्यानंतर इथे PWBD कॅन्डिडेटसाठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती वाचायची आहे. कॅटेगरीबद्दल इथे माहिती दिलेली आहे, ते वाचायचं आहे तुम्हाला. त्यानंतर
स्क्राईब पाहिजे असेल तर ते सुद्धा इथे वाचायचं आहे. आता प्रिलिमिनरी फर्स्ट एक्झाम बघा, नॉर्मल एक्झाम होणार आहे, जसं इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह, ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी. 40, 30, 30 असे 100 मार्काचा प्रश्न असणार आहे आणि 1 तासाचा अवधी असणार आहे 60 मिनिटाचा. पुन्हा प्रिलिमिनरी 2 म्हणजे मेन एक्झामिनेशन फेज 2, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 60 मार्काचे, डाटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन 30 क्वेश्चन 60 मार्काचे, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज 60 क्वेश्चन 60 मार्काचं, इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 20 मार्काचे. 170 क्वेश्चन असणार आहे 200 मार्काचे. 3 तासात तुम्हाला हे सोडवायचे आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये बघा, कम्युनिकेशन स्किल पाहणार आहे तुमचं, ईमेल, रिपोर्ट, सिच्युएशन ॲनालिसिस आणि प्रिसाईज रायटिंग 50 मार्काचा असणार आहे. 250 मार्काचा पेपर असणार आहे आणि ह्या प्रिसाईज रायटिंगसाठी तुम्हाला 30 मिनिटे देण्यात येणार आहे. कट ऑफ इथे लावण्यात येणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर फेज 3 साठी बघा, तुम्हाला मार्क्स ते बघणार आहे 3 टाइम्स आणि मग फेज 3 साठी शॉर्टलिस्टिंग होणार आहे. ॲग्रिगेट स्कोर काढणार आहे तुमचा, ठीक आहे. त्यानंतर पेनल्टी लागणार आहे रॉंग आन्सरसाठी प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशन दोघांमध्ये, ठीक आहे. त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्टमध्ये मॅक्सिमम मार्क्स बघा, ग्रुप एक्सरसाइज 20 मार्काची, इंटरव्ह्यू 30 मार्काचं, टोटल 50 मार्काची एक्झाम असणार आहे, ठीक आहे. क्वालिफिकेशन बँक डिसाईड करणार आहे की किती मार्काला क्वालिफाय करायचं आहे. बघा, मेन रिटन एक्झामिनेशन 250 मार्काची असणार, नॉर्मलायझेशन 75 मार्कापर्यंत होणार, ग्रुप डिस्कशन 50 मार्काचं होणार आहे, नॉर्मलायझेशन 25 मार्काचं होणार आहे, टोटल 300 मार्काचं 100 मार्काचं नॉर्मलायझेशन होणार आहे. ॲक्च्युली 300 मार्काची एक्झाम घेतली जाणार आहे. एक्झामिनेशन सेंटर इथे तुम्हाला चूज करायचं आहे. कॉल लेटरबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ॲप्लिकेशन फी बघा 750 आहे. अनरिझर्व, EWS, OBC कॅन्डिडेटसाठी आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेशन फी ही नसणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं आहे हाऊ टू अप्लाय ऑनलाईन, इथे दिलेले आहे गाईडलाईन्स, ते तुम्हाला सगळ्या वाचायच्या आहेत. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसकट. तोपर्यंत धन्यवाद. स्क्रीनवर तुम्ही पाहता आहे महाराष्ट्रातील एक्झामिनेशन सेंटर, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बेल आयकनवर हिट करा आणि सबस्क्राईब बटन आहे छोटंसं खाली, त्याच्यावर नक्की क्लिक करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसकट. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.